चला आज आपण बनवूया पावभाजी, साधी सोपी पावभाजी। त्यासाठी पहिला तेल टाकूया आपण। तेल आपलं गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची आणि कांदा। हे बघा, आता आपली शिमला मिरची कांदा लाल मऊ झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ही पेस्ट टाकणार आहोत। त्याच्यामध्ये टमाटर, शिमला मिरची, कांदा, लसूण, अद्रक हे सर्वांची पेस्ट बनवली। आता आपण ही पेस्ट टाकूया। आपण ती पेस्ट टाकली, त्याच्यामध्ये आता आपण पावभाजी मसाला टाकूया। हळद टाकली, आता मीठ टाकूया, चवीनुसार मीठ। आता आपल्याला ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे 15-20 मिनिटं झाकण ठेवून, तोपर्यंत मसाला तेलामध्ये चांगला मिक्स होईल। हे बघा, आपली ग्रेव्ही आता चांगली शिजली आहे। आता आपण त्याच्यामध्ये स्मॅश केलेले बटाटा आणि स्मॅश केलेले मटर टाकूया। फ्रोझन मटर घेतले होते मी उकडून, त्याला स्मॅशरने स्मॅश केलं आहे। आता याला चांगलं आपण चालवूया। हे बघा, अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी झाली आहे। आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया। आपण याच्यामध्ये कोणताही फूड कलर वापरला नाहीये, म्हणून या भाजीचा नॅचरलच कलर आहे आणि घरचा मसाला आणि पावभाजी मसाला एवढंच टाकला आहे, दुसरं काही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, अजून बेल आयला क्लिक करायला विसरू नका।